MNTच्या सम्यक चर्चेत आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, रोजच्या प्रमाणे एका नवीन विषयावर आणि तेवढ्याच महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करत आहोत. आज सुद्धा काल सादर झालेल्या अर्थसंकल्पाला धरून आजची चर्चा असेल. आपल्याला कल्पना आहे की काल देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक बजेट सादर केलं 2022-23चं. त्यांनी जे बजेट सादर केलं त्यामध्ये प्रतिस्पर्धी जे लोक आहेत, जे विरोधी पक्ष आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली आणि नेहमीप्रमाणे जे भाजप आहे त्यांनी समर्थन केलं. तर काँग्रेसचं टीका टिप्पणी करणं एक राजकारणाला किंवा राजकारणाचा एक भाग आहे असं आपण समजूया. कारण जेव्हा काँग्रेस संकल्प सादर करायचा तेव्हा BJP मोठ्या प्रमाणात त्याला विरोध करायची आणि हे सामान्य माणसाच्या भल्याचं नाही आहे, हिताचं नाही आहे, ते कसं चुकीचं आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही नाही आहे, उद्योगासाठी काही नाही आहे, युवक बेरोजगार होतील वगैरे वगैरे. कालच्या अर्थसंकल्पाचीही तेच पडसाद किंवा त्याच प्रतिक्रिया आपण बघतोय. सर्वसामान्य माणसाला फार काही कळत नाही, परंतु मध्यमवर्गीयामध्येही फार मोठी चर्चा होताना दिसत नाही. आणि दुसरं की जे मेनस्ट्रीम मीडिया ज्याला आपण म्हणतोय, जी भांडवली आणि ब्राह्मणी मीडिया आहे, त्या मीडियामध्ये जी चर्चा होते ती अर्थातच सरकारच्या बाजूने असते. सरकारला पुरेशी अशी असेल आणि आजपर्यंत तेच झालेलं आहे. मित्रांनो, आजचा विषय अर्थसंकल्प 2022-23 सामान्य नागरिकांना काय मिळाले हा प्रश्न आहे. रविवारी आपण अर्थसंकल्प सादर होण्याच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक अंदाजपत्रक काय असते यावर चर्चा केली आणि त्यामध्ये डॉक्टर PS कांबळे सरांनी आपल्याला खूप सोप्या आणि साध्या भाषेत समजावून सांगितलं होतं की सार्वजनिक अंदाजपत्रक काय, अर्थसंकल्प कशाला म्हटलं जातं, संविधान आणि अंदाजपत्रकाचा ताळमेळ सरांनी जोडून दिलेला होता आणि अंदाजपत्रकाचं विश्लेषण केलेलं होतं की अंदाजपत्रकामध्ये या गोष्टीचा समावेश होतो आणि अपेक्षा पण केली होती की या संकल्प जो अर्थसंकल्प सादर होईल, बजेट सादर होईल, त्याच्याकडून काय अपेक्षा आहे आणि कशी दिशा असेल. मित्रांनो, काल जे सादर झालेलं बजेट आज वर्तमानपत्रामधून ज्या जाहिरातीच्या माध्यमातून किंवा बातमीच्या माध्यमातून आम्ही बघतोय की सगळीकडे उदो होतोय. काय तर मीडिया त्यांची आहे आणि त्यामुळे ते साहजिकच आहे, त्याकडून आम्ही फार काही अपेक्षा करू शकत नाही त्यांच्याकडून. मात्र सर्वसामान्य माणसासाठी त्याच्यामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे आणि एक अर्थतज्ञ म्हणून त्यातही समाजाचं देणं लागलेले अर्थतज्ञ आपण या ठिकाणी बोलावलेले आहेत. हा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. आज या विषयाची मांडणी करण्यासाठी कोल्हापूरहून आपल्यासोबत असतील डॉक्टर PS कांबळे सर. तुम्हा सर्वांना कल्पना आहे की PS कांबळे सर हे अर्थतज्ञ आहेत आणि अर्थशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सर कार्यरत आहेत. आपल्यासोबत दुसरे सहभागी आहेत बीडवरून अर्थतज्ञ सुरेश घुमटकर सर. सर MNTच्या वतीने स्वागत करतोय. मित्रांनो, घुमटकर सर सुद्धा अर्थशास्त्राचे जाणकार आहेत आणि स्वतः अर्थशास्त्राचे प्राध्यापक, त्याचबरोबर बलभीम महाविद्यालय बीड येथून आपल्यासोबत जुळलेले आहेत. या दोघांनाही बोलवण्याचं कारण हे आहे की SC ST OBCचं जे एक देणं लागतं, एक त्यांच्यामध्ये एक जिज्ञासा निर्माण करण्यासाठी, त्यांच्यात बौद्धिक आणि एकूणच वैचारिक परिवर्तनासाठी हे दोन्ही शिलेदार सतत कार्यरत असतात, घुमटकर सर आणि कांबळे सर सुद्धा. तेव्हा पुन्हा एकदा त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. मात्र माझी प्रेक्षकांना विनंती असेल की ही चर्चा अतिशय महत्त्वाची आहे, आपल्या गावखेड्यातल्या लोकांनाही समजेल अशी मांडणी आज होणार आहे आणि ती मांडणी सर्वसाधारण लोकांपर्यंत गेली पाहिजे. ती चर्चा त्यांच्यापर्यंत पोहोचली तर निश्चितच त्यांनाही हा बजेट काय असतो आणि आपल्यासाठी काय त्याच्यामध्ये प्रावधान आहे आणि ते प्रावधान म्हणजे काही हे काय सरकारचे काही उपकार नाही आहेत, संविधानाच्या अंतर्गत ते आम्हाला खरंच मिळतंय काय हे आपल्याला बघायचं आहे. हा हिशेब जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, हा जमा खर्च आपल्याला विचारायचा आहे. आज
आपल्यासोबत घुमटकर सर आहेत. सर, मी तुमच्याकडे येतोय. काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे अर्थ बजेट सादर केलंय, अर्थसंकल्प सादर केलाय, त्या अर्थसंकल्पाची जी मांडणी झालेली आहे ती नेमकी कोणाच्या बाजूने आहे, कोणाच्या दिशेने आहे, आमच्यासाठी काय वाढून ठेवलंय? जी घुमटकर सर. नमस्कार सर. नमस्कार. आपण या ठिकाणी MNT न्यूज चॅनल मध्ये हा जो विषय आजचा ठेवण्यात आलेला आहे, भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 आणि त्यामध्ये सर्वसाधारण नागरिकांसाठी काय किंवा सर्वसाधारण नागरिकांसाठी काय त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे, या दृष्टिकोनातून आज आपण जी चर्चा ठेवण्यात आलेली आहे या ठिकाणी अतिशय महत्वाचा विषय आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. कारण जे काही केंद्रीय अर्थसंकल्प सादर होतो तो केंद्रीय अर्थसंकल्प कसा असतो, त्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या बाबींची तरतूद करण्यात आलेली असते आणि त्यातून देशाचा कशा पद्धतीने विकास साध्य करायचा असतो, या दृष्टिकोनातूनची जी चर्चा आहे आपल्या या MNT न्यूज चॅनलच्या दर्शकांसाठी परवा दिवशी आदरणीय डॉक्टर कांबळे सरांनी चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलंच आहे. त्यामुळे आता जो कालचा बजेट जो सादर केलेला आहे लोकसभेमध्ये, तो बजेट मध्ये काय काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, काय करायला पाहिजे होत्या परंतु काय केल्या आणि त्यातून सर्वसाधारण नागरिकांना काय मिळालं आहे, यावर आपण आज थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. जे काही अर्थसंकल्प आहे, अर्थसंकल्प सादर करण्यापाठीमागची भूमिका अशी असते, प्रत्येक अर्थसंकल्प हे एक नियोजनाचा भाग असतो. नियोजन असते ते देशाचा ज्या काही संसाधने आहेत ती संसाधने एकत्रित करून त्या संसाधनांच्या सहाय्याने देशातील सर्वसाधारण सर्व नागरिकांचा विकास करणे. आणि जेव्हा विकासाची वेळ येते किंवा विकास करण्याची जेव्हा धोरण आखायचं असतं सरकारला, तेव्हा सरकारने सर्वात अगोदर विचार करायचा असतो तो पीडित घटकाचा, तो गरीब घटकाचा, तो मागासवर्गीय घटकांचा. कारण मागासवर्गीय घटकाला पुढे आणल्याशिवाय जो कोणता आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या मागास घटक आहे, मागास विभाग आहे, या विभागांचा विकास करण्यासाठी हे खऱ्या अर्थानं नियोजन असतं वर्षभराचं. मग हे नियोजन करत असताना आपण पाहलंय भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो त्यांचा चौथा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यामध्ये त्यांनी जे काही तरतुदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तरतुदी करण्याचा प्रयत्न, जे काही एकूण बजेट मधला खर्च आहे तो खर्च आहे 39,44,900 कोटी रुपयाचं ते एकूण बजेट आहे. मग 39,44,900 कोटी रुपयांचा जो काही खर्च करणार आहे, या खर्चामधून प्रत्येक नागरिकाला वाटतंय की माझ्या वाट्याला काय येणार आहे, माझ्या वाट्याला काय येणार आहे हे प्रत्येकाची अपेक्षा असते. त्याच्या पाठीमागचं कारणही हे असतं, कारण भारताचा प्रत्येक नागरिक, मग तो गरीब असो वा श्रीमंत असो, झोपडपट्टीत राहणारा असो वा बिल्डिंग मध्ये राहणारा असतो, प्रत्येक जण कर देत असतो आणि कराच्या माध्यमातून या जनतेचा पैसा सरकारकडे जात असतो आणि त्याच सरकारकडे गेलेला जनतेचाच पैशातून सरकारला खर्च करायचा असतो, सरकारला समाजाचं कल्याण करायचं असतं. त्यासाठी हा अर्थसंकल्प प्रामुख्याने असतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांना असं वाटत असतं की आपल्या समुदायासाठी, आपल्यासाठी काहीतरी या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद असेल की जेणेकरून यातून आपल्याला आपल्या विकासासाठी बूस्ट मिळेल, अशा पद्धतीची तरतूद यामध्ये सापडेल. यासाठी प्रत्येक ते अर्थसंकल्प शोधण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता जो हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे, सर्वसाधारण माणसाची अशी पहिली अपेक्षा असते, कुठलाही माणूस घ्या, गरीब असो, मध्यमवर्गीय असो, श्रीमंत असो, तर यांची अपेक्षा अशी असते की बाबा सरकार जे काही अर्थसंकल्प सादर करत आहे या अर्थसंकल्पामध्ये कर कमी करेल, सरकार आपल्यावर लादलेला जो कर आहे तो कमी करेल अशी अपेक्षा घेऊन जनता समोर येत असते. परंतु या जी अपेक्षा प्रत्येक जनतेची आणि माफक अपेक्षा असते. कारण निर्मला सीतारामन यांनी जे सादर केलं बजेट सादर करत असताना त्यांनी जे सांगितलं की जानेवारी या एका महिन्यामध्ये जीएसटीच्या माध्यमातून सरकारला
विक्रमी कर गोळा झालेला आहे जानेवारी 2022 मध्ये. यातून त्यांना हे दाखवायचं होतं की अर्थव्यवस्था खूप मोठ्या तेजीमध्ये आलेली आहे, अर्थव्यवस्थेने बूस्ट घेतलेला आहे, असं त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करायचा होता. मग जेव्हा देशाच्या सरकारला जनता, जीएसटी हा जनता भरते, जीएसटी हे काही मोठे कॉर्पोरेट वर्ड भरत नाही. जेव्हा तुम्ही आम्ही किंवा एखादा नागरिक एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा तो नागरिक त्या वस्तू खरेदी करत असताना किमतीमध्ये त्याला जीएसटी लावून येतो आणि तो जीएसटी तो नागरिक पे करत असतो. म्हणजे ज्या नागरिकाचा, सर्वसाधारण नागरिकाचा जी काही उपभोगाची वस्तू तो खरेदी करतो उपभोगासाठी, त्या वस्तूतून तो जो पैसा कर आकारलेला आहे जीएसटी तो सरकारकडे जमा होत असतो. आणि या नागरिकांकडून सरकारने केवळ एका महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये सरकारने 1,43,000 कोटी रुपये जमा केलेले आहेत. हे आतापर्यंत सर्वाधिक कर गोळा केलेला आहे. मग आता ही परिस्थिती आलेली आहे की बाबा लोक कर देऊ लागलेले आहेत. मग सरकारजवळ पैसा जमा होऊ लागलेला आहे लोकांचा, तर मग लोकांच्या ज्या सर्वसाधारण नागरिकांचा पैसा सरकारजवळ येत आहे त्या पैशाचा उपयोग करून या सर्वसाधारण नागरिकांचा विकास करावा अशी अपेक्षा सर्वसाधारण लोकांनी धरणे काही चुकीचे नाही, कारण ते त्यांचाच पैसा त्या ठिकाणी गेलेला आहे. परंतु या चालू असलेल्या बजेट सादरीकरणामध्ये निर्मला सीतारामन यांनी जे वाक्य केलेलं आहे, एक विधान केलेलं आहे की सर्वसाधारण नागरिकांसाठी आम्ही कर वाढवले नाहीत, हीच मोठी एक तरतूद समजावी आणि हेच आम्ही त्यांच्या कल्याणासाठी मोठं काम केलं असं समजावं, असं ह्या वित्तमंत्री भारताच्या म्हणत आहेत. म्हणजे तुम्ही सारासाररित्या जानेवारी महिन्यामध्ये सर्वसाधारण नागरिकांना लुटताय, सर्वसाधारण नागरिकांकडून विक्रमी जीएसटी गोळा करताय आणि परत हे म्हणताय की आम्ही तुमच्यावरचा कर वाढवला नाही, हेच तुम्ही आमच्यावर उपकार समजावे, हेच कल्याण समजावं, अशा पद्धतीचं जे वाक्य आहे हे खूपच म्हणजे वाईट परिस्थिती दर्शवणारं वाक्य आहे आणि सर्वसाधारण नागरिकांचं हे सरकार नाही हे स्पष्ट करणारं वाक्य या ठिकाणी आहे. पण दुसऱ्या बाजूने जेव्हा आपण विचार करतो की आम्ही कर वाढवले नाहीत, हेच उपकार समजावे असे जेव्हा वाक्य विधान करतात, तेव्हाच जे कॉर्पोरेट जगत आहे भारतामध्ये, आपण पाहिलं अगोदरच्या याच्यामध्ये तुम्ही चर्चा घडून आणलेली आहे की भारतामध्ये जी आर्थिक विषमतेची दरी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मग सर्वसाधारण नागरिकांसाठी कर कमी केला नाही, एवढी परिस्थिती वाईट होऊ नये, परंतु जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे, जे कंपनीचे मालक आहेत, त्यांचा मात्र जो काही कॉर्पोरेट टॅक्स असतो, निगम कर ज्याला म्हणतात, ते निगम कर मात्र त्यांनी 18% 15% कमी केलेला आहे. म्हणजे ते कारखानदार आहेत, जे उद्योजक आहेत, या उद्योगांच्यावर असलेला जो कर आहे त्या कराला कमी करते सरकार. आणि हे जे सर्वसाधारण नागरिक आहेत जे होरपळलेले आहेत त्या कोरोनाच्या महामारीच्या काळात, कारण या महामारीच्या काळामध्ये सर्वसाधारण नागरिकांचं उत्पन्न कमी झालेलं आहे आणि हे श्रीमंत जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे, बिलिनियरची संख्या वाढलेली आहे. हे असं असताना, हे निर्मला सीतारामन हे वित्तमंत्री असताना आणि हे सरकार असताना, हे सरकार सर्वसाधारण नागरिकांवर असलेले कर कमी न करता कॉर्पोरेट जगतावरचे कर कमी करते, 18% 15% आणते. अशा प्रकारचं जे काही धोरण आखलं आहे याच्यातून हे लक्षात येतं की या सरकारने सर्वसाधारण नागरिकांना लुटण्याचं काम केलेलं आहे आणि सर्वसाधारण नागरिकांना देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आम्ही तुम्हाला आणखी जास्त लुटलं नाही, हेच तुम्ही उपकार समजावे, अशा पद्धतीची भाषा हे सरकार करते. आणि हे सरकार ही भाषा करत असताना हे काही रस्त्यावर निवडणुकीच्या टायमाला हे विधान करत नाही, तर अक्षरशः त्या जे अर्थसंकल्पीय भाषण आहे त्या भाषणामध्ये अशा प्रकारचं विधान केलं जातं. तेव्हा खूप म्हणजे काय देशाची परिस्थिती आहे आणि काय देशाचं सरकार सर्वसाधारण लोकांसाठी काय काम करेल हे यातून आपला लक्षात येते. दुसरी बाब अशी आहे की जे काही कर्मचारी आहेत 6 वर्ष झाले, 6 वर्षापासून जो काही तुमचा दर आहे उत्पन्नाचा आणि उत्पन्नावर आकारल्या जाणाऱ्या उत्पन्न कराचा, तुझे स्लॅब आहे 2.5 लाखाचा, 2.5 लाखाच्या स्लॅबच्या वरती सरकारनं कुठलंही पाऊल उचललेलं नाही.
सरकारला वाटतंय की हे 2.5 लाखाचं स्लॅब पुढे गेलं कारण नोकर वर्ग जास्त भरतो, हे उत्पन्न कर देण्यामध्ये प्रामाणिकपणाने देण्यामध्ये नोकर वर्ग असतो आणि नोकर वर्ग हा प्रामाणिकपणे कर भरतो आणि त्या प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नोकर वर्गाला मात्र त्यांनी काय कुठल्याही पद्धतीची सूट दिलेली नाही. ज्यांचं 2.5 लाखाच्या वर उत्पन्न 6 वर्षापासून तेच चालत आलेलं आहे, परंतु 6 वर्षाच्या कालावधीमध्ये या सरकारने जे काही भाववाढ झालेली आहे, पेट्रोलचे दर वाढवले आहेत. एका साईडला म्हणतात 2 वर्षामध्ये आम्ही कुठलेही कर वाढवले नाही, हे चुपकार समजावे, आणि दुसऱ्या साईडला जर आपण पाहिलं तर पेट्रोलचे वर जे आकारण्यात आलेला जो सेस आहे, पेट्रोलवर आकारण्यात आलेले जे कर आहेत ते मात्र वाढवलेले आहेत. मग पेट्रोल काय सर्वसाधारण माणूस भरत नाही का? पेट्रोल काय फक्त ते हेलिकॉप्टर मध्ये उडणारे लोक भरतात काय? मग हे सर्वसाधारण लोक पेट्रोल डिझेल जे काही टाकतात आपल्या गाडीमध्ये प्रवास करताना, तर त्याच्यावर त्यांनी कर वाढवलेला आहे. म्हणजे एकदम खोटं बोलून सुद्धा अशा पद्धतीनं जनतेला दिशाभूल करण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतंय. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशामध्ये कृषीच्या विकासासाठी अतिशय भरघोस मदत व्हायला पाहिजे होती आणि याच सरकारने जे काही वादा केला होता की आम्ही शेतकऱ्यांचे आता जे उत्पन्न आहे ते दुप्पट करू 2022 पर्यंत, परंतु 2022 पर्यंत दुप्पट उत्पन्न झाले नाही. 1/5 पेक्षाही कमी उत्पन्न वाढलेलं आहे शेतकऱ्यांचं या कालावधीमध्ये. मग तसेच या कोरोना कालावधीमध्ये कृषी क्षेत्रानंच अर्थव्यवस्थेला तारून धरण्याचं काम केलं, परंतु कृषी क्षेत्रासाठी जी काही तरतूद करायला पाहिजे होती भरीव, त्या पद्धतीची तरतूद यामध्ये नाही केलेली आहे. आणि या पद्धतीची तरतूद जर केलेली नसेल कृषी क्षेत्रासाठी, तर कृषी क्षेत्रातील शेतकरी शेतमजूर यांचा जो विकास झाला तर देशाचा विकास होतो, परंतु त्यांचा जर विकास करण्याचं तुमची मानस नसेल तर मात्र परिस्थिती बिकट आहे. आणि दुसरी बाब महत्वाची, मनरेगा ही जी आहे, या मनरेगामध्ये जे काही कामगार, अगोदर देशामध्ये बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे आणि ही वाढलेली बेरोजगारांची संख्या कमी करून यांना रोजगार देण्याचं काम केलं पाहिजे. मग जी काही थोडीफार काम करण्याचं काम करते मनरेगा, ही त्या मनरेगा मधला जो वाटा आहे त्याच्यामध्ये जो खर्च करायला पाहिजे तो खर्च सुद्धा त्यांनी घटवण्याचं काम केलेलं आहे. यासोबत अनेक असे मुद्दे आहेत, आपण एक एक मुद्दा अशा पद्धतीने घेऊ. आणि या ठिकाणी एक आताच कमेंट आलेली आहे नेपाले यांनी, या ठिकाणी असं केलेलं आहे की पेट्रोलवरचा 2% टॅक्स हा वाढवण्यात येणार आहे. पेट्रोलवर 2% टॅक्स वाढवण्यात येणार आहे. मग आता या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो की जर समजा तुम्ही एका साईडला म्हणता आम्ही कर वाढवले नाही, हेच उपकार समजा, तुम्ही पेट्रोलवर कर वाढवता, जे पेट्रोल सर्वसाधारण माणसाला भरायचं असतं, डिझेल सर्वसाधारण माणसाला भरायचं असतं, आणि तुम्ही जे कॉर्पोरेशन टॅक्स आहे, निगम कर आहे, जो कॉर्पोरेट वर्ल्डवर त्यांच्या नफ्यावर आकारला जातो, तो मात्र तुम्ही कमी करता. अशा पद्धतीनं जे काही राजकारण चालू आहे आणि फक्त श्रीमंत लोकांना फायदा करून देण्याची जी नीती कराच्या माध्यमातून आखली जात आहे ती नीती चुकीची आहे. आता खर्चाच्या संदर्भाने आपण नंतर चर्चा करू. निश्चित सर, निश्चित. आपल्यासोबत कोल्हापूरहून PS कांबळे सर जोडलेले आहेत आणि सर्वांना परिचित आहे की अर्थतज्ञ म्हणून सर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. सर, कालचा जो बजेट सादर झालेला आहे, अर्थसंकल्प सादर केलाय, घुमटकर सरांनी सांगितलं की सर्वसामान्य माणसाच्या हिताचा नाही आहे, भांडवलदार आणि अतिउच्च श्रीमंत लोकांच्याही हिताचा आहे. त्यामुळे काल झालेला बजेट सर्वसाधारण माणसाच्या कुठल्याही फायद्याचा नाही आहे, असं स्पष्ट करून त्यांनी सांगितलेलं आहे. आपण याच्याकडे कसं बघताय? आपलं काय विश्लेषण आहे? पहिल्यांदा तर मी MNT चॅनेलला धन्यवाद देतो. अत्यंत ज्वलंत आणि महत्वाच्या प्रश्नाची चर्चा आपण आज करतोय. सामान्य माणूस कुणाला म्हणायचं? जो मजूर आहे, जो कामगार आहे, जो शेतकरी आहे, जो छोटा मोठा व्यावसायिक आहे आणि जो सामाजिक आर्थिक वंचित आहे, त्याला आपण सामान्य माणूस म्हणायला पाहिजे. आणि ही एकदा आपली व्याख्या निश्चित झाली सामान्य माणसाची की मग हे स्पष्ट होतं की या अंदाजपत्रकामध्ये हे जे लोक आहेत, शेतकरी, शेतमजूर, औद्योगिक कामगार, अनौपचारिक क्षेत्रातले कामगार, स्थलांतरित कामगार, यांच्यासाठी काय तरतूद आहे हा प्रश्न निर्माण होतो.
आणि मग दुर्दैवानं नाही असं म्हणावं लागतं. आपण कामगारांचा विचार केला, शेतीचा विचार केला, शेतकऱ्यांचा विचार केला, तर आपल्याला असं लक्षात येतं की ज्याला आपण आवश्यक तरतुदी, उपाययोजना त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या सुधारणेसाठी जी करायला पाहिजेत त्या या अंदाजपत्रकामध्ये आपल्याला दिसत नाहीत. या अंदाजपत्रकामध्ये आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून मग आपल्याला असं म्हणावं लागतं की हा अंदाजपत्रक सामान्यांपासून बाजूला दूर जाणार आहे, सामान्याला दूर नेणार आहे असं म्हणावं लागतं. कामगारांच्या काहीच तरतुदी आहेत का? कामगारांना एवढा रोजगार द्यायचा, संघटित क्षेत्रात एवढा द्यायचा, असंघटित क्षेत्रात एवढा द्यायचा, त्याला सामाजिक सुरक्षितता योजना द्यायची, शेतमजुराला या योजना द्यायच्या, अनौपचारिक क्षेत्रातला कामगार त्याला हे द्यायचं, असं काय त्यामध्ये आहे का? तर त्यामध्ये अजिबात नाही. आणि म्हणून मला वाटतं इव्हन यामध्ये विद्यार्थी असेल, यामध्ये शिक्षक असेल, जर आपण शिक्षकांना मध्यमवर्गीय जरी आपण म्हटलं तर यामध्ये काहीच नाही. शिक्षण, नुसतं शिक्षण हा घटक जर घेतला तर सगळं शिक्षण ऑनलाईन आणि डिजिटायझेशन याच्या व्यतिरिक्त या अंदाजपत्रकामध्ये तरतूदच नाही. आणि मग 200 चॅनेल्स करायचे आणि चॅनेल्सवरती शिकवायचे, शिक्षकाची गरज नाही, विद्यार्थ्याला काय समजत नाही. आता 2 वर्षामध्ये आपण त्या अनुभवाला लागलोय. बरोबर. कारण विद्यार्थ्याला वर्गात शिकवणं आणि ऑनलाईन शिकवणं यात फरक आहे. हा ठीक आहे, लंडन मधला एक्सपर्ट आहे, तो येऊ शकत नाही, त्याचा आपण घेऊया. अमेरिकेतला एक्सपर्ट आहे, त्याचं घेऊया. किंवा टाळेबंदी, प्रवास बंदी मुंबईतला आहे, दिल्लीतला आहे, त्याचं घेऊया. स्थानिक इथल्या या क्षेत्रामधला विद्यार्थ्याला ऑनलाईन. आणि पुन्हा अडचण अशी आहे की सुविधा कुठे उपलब्ध आहे? सुविधा उपलब्ध नाही. शहरामध्ये सुद्धा सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, ही खरी गोष्ट आहे. मग त्यामधून मग इंटरनेटचा प्रश्न निर्माण होतो. इंटरनेट असतं 1.5 GB, त्यामध्ये सगळ्या शिक्षकांचे तास असतात, एक तास 60 मिनिटाचा, म्हटलं तर ते पुरते कुठं 1.5 GB. आणि मग खेड्यात तर काय मोबाईल पण नाही आणि इंटरनेट पण नाही. आणि आपण आता डिजिटल युनिव्हर्सिटी स्थापन करायचं, डिजिटल युनिव्हर्सिटी हे सपोर्टिंग करायला पाहिजे, ते आपण त्याला मुख्य करायला. म्हणजे हे जे आपलं रेग्युलर शिक्षण आहे, ही जी आपली रेग्युलर शिक्षण व्यवस्था आहे, या रेग्युलर शिक्षण व्यवस्थेला सपोर्टिंग आपण करायला पाहिजे. आपण सपोर्टिंग न करता त्याला प्रमुख करायला लागलोय आणि ह्या रेग्युलरला सबसिडियरी करायला लागलोय, दुय्यम करायला लागलोय. मग विद्यार्थी 2 वर्षात विद्यार्थ्याची परिस्थिती तुम्हाला माहित आहे, 2 वर्षामध्ये शिक्षकाची परिस्थिती माहित आहे, 2 वर्षामध्ये अनौपचारिक क्षेत्रातल्या कामगाराची परिस्थिती माहित आहे, स्थलांतरित कामगाराची परिस्थिती माहित आहे. म्हणजे आता ऑफलाईन चालू करा असं म्हणत असताना पुन्हा हे सगळं डिजिटलायझेशन कशासाठी पाहिजे? ते सपोर्टिंग पाहिजे. त्याला काही नियमावली पाहिजे. लंडन मधला एक्सपर्ट आहे, त्याचं घ्या ऑनलाईन. अमेरिकेतला घ्या, त्याचं घ्या. दिल्लीचा आहे, बंधनामुळे येऊ शकत नाही, त्याचं घ्या. या परिक्षेत्रामधल्या कॉलेजच्या, विद्यापीठातल्या कशासाठी डिजिटल टेक्नॉलॉजी, ICT टेक्नॉलॉजी करायची? आणि हे पुन्हा शिक्षणाचं वाटोळं करण्याचं काम आहे. हे सामान्य नागरिकाचं नुकसान आहे. बरोबर. कारण आता नवीन शिक्षण धोरण येतं, त्या नवीन शिक्षण धोरणामध्ये सामान्य माणूस, सामान्य विद्यार्थी येऊ शकत नाही. त्याचं खाजगीकरण, त्याची स्वायत्तता, त्याचं स्वतः पैसे उभा करा, खर्च करा, हे या सगळ्या जर गोष्टी आपण विचारात घेतल्या आणि त्याची सुरुवात गेल्या बजेटपासून सुरू झालेली आहे. गेलं जे बजेट आहे त्या गेल्या बजेटपासून ती सुरुवात झालेली आहे की नवीन शिक्षण धोरणाची गडबड लागली, कधी एकदा ते लागू करेन. काय त्यामध्ये किमान 3000 संख्या पाहिजे. 3000 संख्या असलेली किती महाविद्यालय असू शकतील? 3000 संख्या असलेली किती तालुका पातळीवरती कॉलेजेस असतील, शिक्षण संस्था असतील? हे सगळं जर आपण विचारात घेतलं, आरोग्याचं तसंच आहे. आरोग्यामध्ये पण आपण डिजिटलायझेशन करायला लागलोय. आरोग्यामध्ये पायाभूत सुविधा, आरोग्यामधला डॉक्टर, आरोग्यामधला नर्स, आरोग्यामधला पॅरामेडिकल स्टाफ ह्याच्याविषयी काहीच बोलत नाही. गरिबीचा
शब्द यामध्ये उल्लेख सुद्धा नाही अंदाजपत्रकामध्ये. आपण गरीब, सामान्य माणूस गरीब म्हणून जर आपण विचारात घेतलं, मुळात आपण गरीबाला ओळखण्यामध्येच आपण गरीब आहे. आपण असं ठरवलं की शहरामध्ये 42 रुपये मिळाले की तो गरीब नाही, आणि खेड्यामध्ये 38-37 रुपये मिळाले तर तो गरीब नाही. नागपूर सारख्या ठिकाणी 50 रुपये दिले आणि त्याला सांगितलं तर ते हसत बसेल, काय तुमचं काय चाललंय म्हणून. ही गरिबीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि गरीब एक सामान्य नागरिक म्हणून आपण बघायला लागलो तर दुर्दैवानं या अंदाजपत्रकामध्ये काही शब्द सुद्धा नाही गरीबाचा. आता हा गरीब कधी सुधारू शकतो? त्याला रोजगार मिळाला. या अंदाजपत्रकामध्ये हे अंदाजपत्रक असं म्हणतं की पायाभूत सुविधा आणि बाकीचा काय थोडाफार विकास झाला तर रोजगार निर्मिती होऊ शकते, असं यामध्ये. एक रोजगार धोरण पाहिजे होतं, मध्ये चर्चा चालू होती रोजगार धोरणाची. मला आनंद वाटला की बाबा येते रोजगार धोरण आणि या अंदाजपत्रकामध्ये येते. तर या अंदाजपत्रक रोजगाराचा शब्दच नाही. पायाभूत सुविधा आणि संबंधित उद्योग यातून रोजगार निर्माण होऊ शकेल. आणि बेकारीचा दर प्रचंड आहे. एप्रिल 2020 ला 25% होता, आता लेटेस्ट 10% आहे. आणि दुर्दैवानं हा देश तरुणांचा देश आहे. आणि तरुण हे सगळे गरीब आहेत. एका दुसरा असेल श्रीमंत कुटुंबातला किंवा अति उच्च आर्थिक परिस्थिती असलेला एखादा असू शकेल, नाही असं नाही. पण त्याची संख्या किती? मोजकी, अत्यंत बोटावर मोजणे. मग त्यांचा काय समावेश नाही यामध्ये? तुम्ही जोपर्यंत रोजगार निर्मिती करत नाही, तुम्ही जोपर्यंत गरीबाला, सामान्याला रोजगार देत नाही, तोपर्यंत गरिबी दूर होणार नाही. आणि दुसऱ्या बाजूनं विषमता टोकाची आहे. हिमालयाचं टोक गाठले विषमतेनं. 1% श्रीमंतांकडे 22% उत्पन्न आहे आणि 33% संपत्ती आहे. 10% श्रीमंतांकडे 57% उत्पन्न आहे आणि 65% संपत्ती आहे. आणि इथं गरीबाला तुम्ही 38 रुपये देताय, 42 रुपये देताय, तो गरीब नाही म्हणून सांगताय. आणि गरिबीचा उल्लेख सुद्धा नाही, रोजगार धोरणाचा उल्लेख नाही, कामगाराला सामाजिक सुरक्षितता योजनेचा उल्लेख नाही, स्त्रियांचा उल्लेख नाही, शेतमजुरांचा उल्लेख नाही. हे सगळे सामान्य लोक आहेत. सामाजिक आर्थिक वंचित घटकातले लोक हे गरीब आहेत, हे सामान्य लोक आहेत, त्यांच्यासाठी काहीच नाही. हे जर सगळं बघितलं तर सुरेश म्हणाला ते बरोबर आहे की काही मोजक्या, म्हणजे मी जे आकडा सांगितला की 10% अतिश्रीमंत लोकांकडे 57% उत्पन्नाचा हिस्सा आणि 10% श्रीमंत लोकांकडे 65% संपत्तीचा हिस्सा, याच्याशी संबंधित हे अंदाजपत्रक आहे का? अशा प्रकारची शंका निर्माण होण्याला वाव आहे असं मला निश्चितपणे वाटतं. यामध्ये गरीब ओळखायला पाहिजे, गरीबाला काय पाहिजे, आणि 2030 पर्यंत आपल्याला चिरंतन किंवा शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करायचे. आणि हे चिरंतन विकासाचं, शाश्वत विकासाचं उद्दिष्ट असं म्हणतं की गरिबी तुमची 0% पाहिजे. गरिबी तुमची 0% पाहिजे. तुमची गरिबी 0% असेल तरच तुम्ही ते चिरंतन विकासाचं उद्दिष्ट साध्य करू शकता, तिथं जाऊ शकता. आणि गरिबी जर 0% नसेल, इथं मुळात हे जे 37-38 रुपये आणि 42 रुपये बघितलं तरी कोट्यावधी लोक गरीब आहेत. आणि आता नीती आयोगानंच बहुआयामी गरिबीच्या निर्देशांकाचा अहवाल दिलाय. आणि नीती आयोगच असं म्हणतो की गरिबीची तीव्रता किती आहे? गरिबीची तीव्रता आहे 45%. 145 कोटीच्या देशामध्ये 45% म्हणजे किती झाले? 60-65 कोटी लोक हे गरीब आहेत. मग 60-65 लोक गरीब असताना आम्ही विश्वगुरु होणार आणि आम्ही अजून काय गुरु होणार, याचा अर्थ काय? हे युसलेस आहे. हे ज्याला आपण अवकाशातलं किंवा जमिनीच्या वरचं सगळं ते विश्लेषण आणि तो विचार आहे. आपण जमिनीवरचा विचार करायला पाहिजे. आणि मग सामान्याकडे बघून, सामान्य हा संविधान काय म्हणतं, एव्हरीबडी हॅज अ राईट टू लिव्ह. आणि सामान्याला आपण जगण्याचा अधिकार देऊ शकत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? संविधान आधारभूत माना, सामान्य माणूस त्या अंदाजपत्रकाचा केंद्रबिंदू माना आणि तिथून तुम्ही सगळ्या योजना तरतुदी करा. मग खऱ्या अर्थानं तुम्हाला या सामान्य माणसाचं, गरीबाचं, मग मजूर असेल, औद्योगिक कामगार असतील, स्त्रिया असतील किंवा सामाजिक आर्थिक वंचित घटक असेल, त्यांचं कल्याण होईल किंवा त्यांच्याकडे तुमचं लक्ष आहे असं म्हणता येईल. अन्यथा त्याला काय अर्थच नाही. सगळं आता
ह्या कोरोनाच्या काळात सुद्धा 13 कुटुंब बिलियनियर लिस्टमध्ये आली. कशी काय आली? सर इथं गरीब माणूस मरा लागलाय, तो जगू सर थांबले शकत सर. नाही, कामगार पळून चाललाय, तो ऍक्सिडेंट मध्ये मारायला लागलाय. ही कुठं विरोधाभास? जी हे जर सगळं बघितलं तर सुरेश म्हणतो ते अत्यंत बरोबर आहे. हे जी सामान्याचं अंदाजपत्रक नाही. जोपर्यंत या देशामध्ये सामान्य नागरिक, कॉमन पर्सन, कॉमन पीपल या धोरणाचा, अंदाजपत्रकाचा केंद्रबिंदू होत नाही, तोपर्यंत जी सगळी धोरणं ही अपयशी ठरतील आणि सगळी ती संविधानाच्या विरोधी असतील. संविधान सर. सांगतं प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि ते जगवण्याची जबाबदारी सरकारची आहे. जी मग आपण या बजेटच्या माध्यमातून जगू शकतो, उपाययोजना करू शकतो. हे काय त्यात बरोबर दिसत नाही आणि म्हणून हा सामान्याचा अंदाजपत्रक नाही. मी जी मध्ये पण म्हणालो, जो प्रामाणिक नोकरदार आहे त्याच टॅक्स घ्यायचा. यावेळेला करामध्ये काहीच बदल नाही, काहीच नाही. आणि तुम्ही इकडं कॉर्पोरेट टॅक्स मध्ये दर कमी केला. ज्याला गरज नाही, जो अब्जावधीच्या लिस्टमध्ये संख्या त्याची वाढायला लागली, त्याचं आम्ही कराचं ओझं कमी केलं. आणि जो गरीब आहे त्याला काहीच आपण करत नाही, त्याला मदत पण देत नाही, काहीच करत नाही. म्हणजे हे अत्यंत एकतर संविधानाच्या विरोधी आणि जी सामान्य माणसाच्या अत्यंत विरोधी अशा प्रकारचा अंदाजपत्रकीय धोरण किंवा धोरणकर्त्यांचा विचार आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. जी धन्यवाद सर. तुम्ही खूप चांगला या ठिकाणी मुद्दा घेतलेला आहे. उलट आरोप केलेला आहे की हे सादर झालेलं अंदाजपत्रक संविधान विरोधी आहे. आणि संविधान विरोधी असणं म्हणजे राष्ट्रविरोधी असणं आपल्याला कल्पना आहे की जे राष्ट्रविरोधी असतात त्यांना सजा काय दिली पाहिजे. मी जातोय घुमटकर सरांकडे. तत्पूर्वी काही प्रेक्षक आपल्यासोबत सहभागी आहेत, भरभरून प्रतिक्रिया द्यायला लागलेल्या आहेत. चंद्रपूरवरून हरीश सहारे म्हणतात की सामान्य माणसाला काहीच मिळालेलं नाही. दुसरी प्रतिक्रिया आहे की या अंदाजपत्रकामध्ये आपण 2-3 घेऊया. अशोक शिरसाट आहेत, बजेटमध्ये सामान्यांनाच घेऊन सर्वसामान्यांसाठी काही नाही. हे सगळं सामान्याकडून घ्यायचं आणि त्यांच्याकडेच काही तरतूद करायची नाही आहे, अशा पद्धतीची. देवीलाल नेपाळे आपल्यासोबत भंडारे होऊन आहेत, त्यांनी सुद्धा एक प्रतिक्रिया दिली. याला अर्थसंकल्प म्हणावे काय? मी जातोय घुमटकर सरांकडे. सर, अतिशय मार्मिक असा प्रश्न प्रेक्षक करायला लागलेले आहेत. समजायला लागलंय की यांची बदमाशी जी आहे, हे स्पष्टच बोलायचं झाल्या की या ब्राह्मणी आणि भांडवली या व्यवस्थेमध्ये साधारण नागरिकाचं काहीही हित होत नाहीये. 70-75 वर्ष झालेली आहेत. कधी काँग्रेस तर कधी भाजप, कधी भाजप तर कधी काँग्रेस. हे चित्र बदलायचं असेल, कारण बघतोय आपण बेरोजगारीची दोघांनी चर्चा केलेली आहे. बेरोजगारी वाढणार आहे, वाढलेली आहेच आकडेवारीसह. सरांनी सांगितलंय. शिक्षणाच्या संदर्भात सांगितलेलं आहे, शिक्षणावर खूप कमी खर्च होतोय, ते पण आपल्याला सांगायचं आहे. कृषी क्षेत्राशी म्हणजे जे 90% लोक कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत, जगतायत बिचारे. 7 लाख खेडे आहेत आणि त्या 7 लाख खेड्यामधला प्रत्येक व्यक्ती हा शेतीशी निगडीत आहे. शहरात असला तरीही त्याला त्याच्यापेक्षा जास्त विचार नाही करता येणार. त्याच्या घरात आलेलं अन्न हे शेतीतूनच आलेलं आहे. शेती, उद्योग आणि बेरोजगारी, शिक्षण याचा काय ताळमेळ घातलेला आहे आणि हे कसं संविधान विरोधी आहे? सर, छान प्रश्न उपस्थित केला आपण. आणि जे काही आहेत दर्शकांनी सुद्धा खूप सुंदर प्रश्न उपस्थित केलेला आहे. अर्थसंकल्प समजला पाहिजे आणि यालाच अर्थसंकल्प म्हणायचं का, आणि असा अर्थसंकल्प असतो का, असा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, खरंच वाखाणण्याजोगा आहे. आताच आदरणीय कांबळे सरांनी ज्या पद्धतीने विश्लेषण केलं आणि जे शिक्षणातलं डिजिटलायझेशन करण्याच्या दिशेनं वाटचाल चालू आहे, हे डिजिटलायझेशन म्हणजे काय, तर गरिबांचं शिक्षण बंद करण्याच्या दिशेनं ही वाटचाल चालू आहे. इथून मी सुरुवात करतो. अगोदर एक माझा आजचा प्रसंग थोडक्यामध्ये सांगतो की आज मी डिपार्टमेंटला बसलेलो असताना एक माझा विद्यार्थी आला, BA सेकंड इयरचा. त्याला विचारलं मी, तू का नाही बाबा, 1 महिना झाला ऑनलाईन क्लास सुरू आहे, तू का नाही त्याच्यामध्ये अटेंड? त्याने सांगितलं, सर मी जॉब करत होतो एका ठिकाणी आणि मग डाटा टाकत होतो, माझा जॉब गेला, मला त्या ठिकाणी दुकानातून काढलं कारण तिथं गिऱ्हाईक नाही, त्यामुळे मला काढलं. आता मला माझ्या मोबाईलमध्ये डाटा टाकायला पैसे नाही,
त्यामुळे मी क्लास करू शकलो नाही. आणि दुसरी बाब, येणारी जी परीक्षा आहे 4 दिवसानंतरची विद्यापीठाची, ती परीक्षा देण्यासाठी सुद्धा माझ्याजवळ डाटा टाकायला पैसे नाहीत. मग असं असताना मी काय करू सर? मी त्याचं ते ऐकल्यानंतर एकदम माझं डोकं भिन्न झालं आणि मी विचार केला की हा गरीब वर्ग, हा विद्यार्थी, बीड सारख्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्याचे हे जर हाल आहेत, त्याला टाकण्यासाठी डाटा टाकायला पैसे नाहीत, त्याचा पेपर आहे ऑनलाईन, त्याला कसं होणार पुढचं? अशी जी परिस्थिती निर्माण झाली. मग कालचा जो अर्थसंकल्प सादर झाला, ज्यामध्ये डिजिटलायझेशन शिक्षण देण्याची सुविधा व्यक्त केली, त्यामध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या प्रक्रियेचे भाबाडे फोडलेत मोठमोठे. आणि या मधून तुम्ही काय प्रत्येक विद्यार्थ्याला, जे गरीब विद्यार्थी आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांना काही मोबाईल, काही लॅपटॉप देणार आहात का फ्रीमध्ये? आणि त्या विद्यार्थ्यांना हे शिकण्यासाठी त्यांच्यासाठी काही तरतूद केली का, की दर महिन्याला तुला हे 500 रुपये डाटा टाकण्यासाठी आहे? अशी काही तरतूद अर्थसंकल्पामध्ये केलेली दिसत नाही. आणि अशी न केल्यामुळे तुमचे जे डिजिटलायझेशनची प्रक्रिया आहे, ही सारासारपणे विद्यार्थ्यांचं शिक्षण, गरिबांच्या विद्यार्थ्यांचं, सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद करण्याची प्रक्रिया आहे. पहिली बाब. आता दुसरी बाब, आपण जो विचारलेला प्रश्न आहे, या प्रश्नाच्या अनुषंगाने की उद्योग, कृषी आणि पुढचा विकास या संदर्भात डिजिटलायझेशन आणि तंत्रज्ञानात विकास, पायाभूत सुविधांचा विकास, नवीन तंत्रज्ञान आणणे आणि त्याच्यातून देशाचा 25 वर्षामध्ये सर्वांगीण विकास करणे, ह्याच्या थापाळा मारण्यात आलेल्या आहेत. अहो, तुमच्या देशामध्ये जर विकास करायचा असेल, तंत्रज्ञान विकसित करायचं असेल, तुमच्या देशाला आत्मनिर्भर करायचं असेल, तर तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मोफत आणि सर्वोतोपरी शिक्षण त्याला देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, त्याच्यासाठी खर्च केला पाहिजे. तो खर्च मात्र या सरकारने काही वाढवलेला नाही. 2019-20 जे बजेट सादर झालं होतं, त्या बजेटमध्ये 98,000 कोटी रुपयांची तरतूद यांनी केली होती अर्थसंकल्पामध्ये. आणि आता 2022-23 बजेट सादर होतंय, तर 2019-20 मध्ये 98,000, आताचं बजेट पाहिलं तर त्याच्यामध्ये 1,04,000. म्हणजे 4 वर्षामध्ये तुम्ही फक्त 4,000 बजेट वाढवता शिक्षणावरचं. आणि जर ते शिक्षणाचं बजेट आजच्या जो काही राष्ट्रीय उत्पन्न आहे, जीडीपी आहे, जीडीपीशी प्रमाणाचा विचार केला तर एकूण जीडीपीच्या फक्त 0.4% म्हणजे 0.40% फक्त तुम्ही खर्च करायला लागले. शिक्षणावर एवढा कमी खर्च करता, तुमच्या देशामध्ये संशोधनावर तुम्ही खर्च कमी करता. जर शिक्षण मिळालं नाही विद्यार्थ्यांना, जर समाज सुशिक्षित झाला नाही, जर संशोधन झालं नाही, तर तुमच्या देशाचा विकास होणार कसा आहे? तुम्हाला जर तुमच्या देशाचा 25 वर्ष नाही 100 वर्षासाठी जर विकास करायचा असेल, तर तुम्ही सर्वात जास्त जी गुंतवणूक केली पाहिजे, ती शिक्षणावर केली पाहिजे, ती संशोधन संस्थांची स्थापना करण्यावर केली पाहिजे. परंतु या सरकारने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. कारण त्यांना सर्वसाधारण नागरिकांचा विकास करून देशाचा विकास करायचा नाही आहे, तर त्यांना फक्त जे बिलिनियर्स आहेत त्यांचा विकास करून देशाचा विकास होत आहे असं भास दाखवायचा आहे. अहो, ज्या देशामध्ये आज भारतामध्ये यांच्याच आकडेवारीनुसार, अर्थसंकल्पात सादर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात 80 करोड जनता ही मोफत अन्नधान्य मिळेल तर आपलं पोट भरेल अशा परिस्थितीमध्ये जगत आहे. की सरकारकडून आपल्याला मोफत अन्नधान्य मिळालं तर पोटाला अन्न मिळेल अशी परिस्थिती ज्या देशामध्ये आहे, त्या देशाची पहिली गरज भूक आणि भुकेसोबत आरोग्य आणि शिक्षण ही मूलभूत गरज आहे. ह्या गरजा पूर्ण करण्याच्या सोडून ह्याच्या थापाडा मारत आहेत. डिजिटलायझेशन, तुमचं ते आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास, तुमच्या संरक्षणाच्या वस्तूंच्या उत्पादनामध्ये देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा एक ते काही पायंडा पाडून लोकांना असं दाखवायचं की आपण आता संरक्षणामध्ये आत्मनिर्भर होणार आहे ना, आपल्यावर कोणताही देश आक्रमण करणार नाही. म्हणजे इथल्याला वाटेल की नाही भारताचा विकास होत आहे. विकास संरक्षणावर खर्च करण्याने होत नसतो. देशाचा विकास जो होतो तो शिक्षण आणि संशोधनावर खर्च केल्याने होतो. आणि शिक्षण आणि संशोधनावर जर खर्च वाढवला तरच उद्याच्या काळामध्ये उत्पादकता वाढते, उत्पादन वाढते, सर्व नागरिकांना त्याचा वाटा मिळू लागतो. आणि शिक्षणावरचा खर्च हा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मिळू शकतो. परंतु तो काही खर्च सरकारने वाढवण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे हे जे बाता मारतात
25 वर्षानंतर आमचा विकास झालेला असेल, 100 वर्षाचा प्लॅन आहे हा, 100 वर्षाच्या प्लॅनसाठी श्रीमंतांना निगम करामध्ये सवलत देऊन तुम्ही 100 वर्षाचा विकास देशाचा करू शकत नाही. तुम्हाला शिक्षणावर अधिक खर्च करावा लागेल, सर्वसाधारण नागरिकांवर अधिक खर्च करावा लागेल, तरच तुमच्या देशाचा विकास होऊ शकेल, अन्यथा विकास होऊ शकत नाही. या ठिकाणी जे काही मांडणी केलेली आहे म्हणजे हे अगदी चुकीच्या पद्धतीने. आणि दुसरी बाब अशी आहे की महाराष्ट्र, आता हे मराठी चॅनल आहे, मराठी मधून जे मी मांडतोय तर हे मराठी माणसापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून या ठिकाणी सांगतोय की या अर्थसंकल्पामध्ये गिफ्ट सिटीला अधिक अनुदान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गिफ्ट सिटी ही काय करणार आहे तर गिफ्ट सिटीमध्ये विदेशी विद्यापीठ आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि विदेशी विद्यापीठ आणून त्या ठिकाणी श्रीमंतांच्या लेकरांना विदेशी विद्यापीठाचं शिक्षण देण्याचं काम केलं जाणार आहे. आणि त्या गिफ्ट सिटीमध्ये उद्योग उभे म्हणजे काय आयात निर्यातीची जी प्रक्रिया आहे ती तिथे ठिकाणी पार पाडली जाणार आहे. मराठी चॅनल असल्यामुळे या ठिकाणी मी नमूद करतो की हे गिफ्ट जी सिटी स्थापन करायची होती ही गिफ्ट सिटी मुंबई म्हणजे देशाच्या भारताच्या वित्तीय राजधानी जी आहे मुंबई, या मुंबईमध्ये स्थापन करायची होती. आणि या मुंबईमध्ये स्थापन करून मग त्याचा विकास करून आंतरराष्ट्रीय व्यापारही साध्य करायचा होता. त्याची घोषणा केली होती प्रणब मुखर्जी हे वित्तमंत्री असताना. परंतु ही गिफ्ट सिटी महाराष्ट्राची गुजरातमध्ये पळून नेण्यात आलेली आहे आणि ही गुजरातमध्ये पळून नेणारे हेच लोक आहेत आणि पळून लावणारे सुद्धा आपल्या देशामध्ये ज्या सरकारने हे बजेट सादर केलेलं आहे त्यांचं सरकार इथं असताना ते त्या ठिकाणी पळून नेलंय. म्हणजे मराठी माणसाच्या तोंडचा घास पळून नेण्याचं काम या बजेटमध्ये अगोदरच्या बजेटमध्ये केलेलं आहे. दुसरी बाब अशी आहे की यांनी एक नवीन जे कृषीचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून नदीजोड प्रकल्पाला चालना देण्याचं काम सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नदीजोड प्रकल्पाला चालना देऊन विकास करणे चांगली बाब आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. परंतु एका राज्याचा विकास झालेला नाही. एका राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये 17 ते 18% सिंचित क्षेत्र आहे, महाराष्ट्र हा राज्य आहे. या महाराष्ट्रामध्ये फक्त 17 ते 18% सिंचित क्षेत्र आहे आणि महाराष्ट्रातल्या नद्याचं जे पाणी आहे, महाराष्ट्राच्या वाट्याचं जे पाणी आहे, हे पाणी या गुजरातमध्ये वळवण्यासाठी ह्या नदीजोड प्रकल्पाचं हे गाजर दाखवून महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी हे गुजरातच्या विकासासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जाणार आहे आणि त्याला विरोध करणे गरजेचे आहे, हे तज्ञांचे मत आहे. आता यानंतर जो महत्वाचा भाग येतो की जो भाग 50% एकूण लोकसंख्येच्या 50% लोकसंख्या आहे आणि उद्याचं भविष्य ठरवणारी बालकांची संख्या आहे, तो येतो महिलांचा भाग. महिलांचा विकास झाला, महिलांच्या शिक्षणावर अधिक खर्च झाला, महिलांचा विकास झाला तर पूर्ण देशाचा विकास होतो, ही संकल्पना अगोदरपासून महामानवांनी सांगितलेली आहे. त्या पद्धतीनं महिलांच्या जे विकास करण्यासाठी जे काही बजेट आहे, जी काही अलॉटमेंट आहे, ती अलॉटमेंट दरवर्षी वाढवणे गरजेचे आहे. परंतु आपण पाहतो 7, 8, 10 वर्षापासूनची जर आपण आकडेवारी काढली तर महिलांच्या विकासावर किंवा जेंडर बजेट ज्याला आपण म्हणतो, या जेंडर बजेटसाठी जे काही तरतूद करण्यात आलेली आहे ती तरतूद फक्त 5% आतच आहे. 5% कशाच्या? जो काही अर्थसंकल्पातील खर्च आहे, या एकूण खर्चातील जे खर्च आहे तो 5% आतच ते करण्यात आलेला आहे आतापर्यंत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ केलेली नाही आणि ते फक्त महिलांसाठी नाही तर बालकांच्या विकासासाठी सुद्धा ते आहे. आता याच्यामध्ये आणखी एक सांगितण्यात आलेलं आहे की जे अंगणवाडी आहेत, अंगणवाडीमध्ये बालके शिकतात, मग अंगणवाडींचा विकास करणे, अंगणवाडीचं अपग्रेडेशन करणे, अंगणवाडीमध्ये नवीन नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याची इच्छा आमची आहे आणि आम्ही ते करणार आहोत, असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. परंतु वास्तवात जर तुम्ही पाहिलं तर अंगणवाडीसाठी जे काही बजेट आहे त्या बजेटमध्ये मात्र तुटपुंजी म्हणजे काहीही वाढ केलेली दिसून येत नाही. आपण जर महागाईच्या दराचा विचार केला आणि या ठिकाणी झालेली वाढ जर विचारात घेतली तर वास्तविकरित्या अर्थसंकल्पामध्ये जरी त्यांनी सांगितलं की 200 अंगणवाड्या ज्या काही 2 लाख अंगणवाड्या, या 2 लाख अंगणवाड्यांचं आम्ही अपग्रेडेशन करणार आहोत. ते अपग्रेडेशन करण्यासाठी अतिरिक्त जो खर्च लागणार आहे
त्या खर्चाची कुठलीही तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली नाही. म्हणजे जे गरिबांची बालकं ज्या अंगणवाडीमध्ये शिकत आहेत त्या अंगणवाडीचा कुठल्याही पद्धतीनं विकास होणार नाही, कारण त्याचा विकास करण्यासाठी तुम्हाला जर तरतूद करत नाही, फक्त शब्दांची फेक करतात, शब्दांची फेक करून विकास होत नसतो, तर तुम्हाला तरतूद करावी लागते, ठोस तरतूद. ही ठोस तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही. त्यासोबत महत्वाचा एक मुद्दा मांडतो आणि मी थांबतो. मिशन शक्ती अंतर्गत, मिशन शक्ती जे आहे त्या मिशन शक्ती अंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ किंवा बलात्कार पीडित महिलांसाठी जे वन स्टॉप सेंटर आहे, महिला हेल्पलाईन सारख्या कार्यक्रमांसाठी 2021-22 मध्ये 587 कोटी रुपयांची तरतूद होती. 587 कोटी रुपये हा महत्वाचा विषय आहे. त्याच्यात 587 ची तरतूद होती 2021-22 मध्ये. ती जर आता पाहिली तुम्ही या बजेटमध्ये तर ती 258 कोटी रुपयापर्यंत कमी केलेली आहे. म्हणजे या महिलांना संरक्षण देण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमावर खर्च करण्यासाठी जी 2021-22 मध्ये जी तरतूद होती त्या तरतुदीच्या फक्त अर्धी तरतूद म्हणजे तुम्ही कमी करताय, 50% जास्त अमाऊंट त्यांचं कमी करताय आणि तुम्ही म्हणताय की आमचं जे विकासाचं बजेट आहे हे विकासाचं बजेट पुढच्या 25 वर्षासाठी आहे. या बालकांवर होणारा खर्च जर तुम्ही कमी करत असाल तर ही बालकं जी उद्याचं भविष्य आहे देशाची, तर हे देशाचं भविष्य जर चांगलं नसेल तर तुमच्या या जे काही उभारणार आहे सडक वगैरे त्याचा फायदा त्या मुलांना काय होणार आहे, त्यांच्या आरोग्यांना काय होणार आहे, या सर्व बाबींचा विचार करायला पाहिजे होता बजेटमध्ये. परंतु हे अर्थसंकल्प नाही. आता जे काही दर्शकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हा खरंच अर्थसंकल्प आहे का, हा अर्थसंकल्प नाहीच आहे. ही फक्त शब्दांची धुरळ आहे आणि शब्दांच्या धुरळीतून त्यांनी सर्वसाधारण नागरिकांना प्रस्थापित मीडियाच्या माध्यमातून झुलत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, स्वप्नात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वास्तविक मदत ही त्यांनी जे काही बिलिनियर्स आहेत त्यांनाच अधिक केलेली आहे. अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प. धन्यवाद. धन्यवाद घुमटकर सर. हा अर्थसंकल्पच नाही आहे, हा एक धुरळ आहे. मित्रांनो, हा हास्यास्पद विषय नाही आहे. इथे संविधानाशी द्रोह केला जातोय. संविधानामध्ये जे आमचे मूलभूत अधिकार आहेत, जे फंडामेंटल राईट्स आहेत, ते मिळवून देण्याचं हे एक प्रभावी माध्यम आहे आणि प्रत्येकासाठी ती तरतूद करण्यात आलेली आहे. आणि ते जर मिळत नसेल, लोककल्याणकारी राज्य खऱ्या अर्थाने जर स्वीकारायचं असेल, ती संकल्पना रुजू करायची असेल, तर अर्थसंकल्पावर फार मोठं लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे. मात्र सरकार जाणीवपूर्वक करत नाहीये, सरकार देशद्रोह करत आहे. काही प्रतिक्रिया घेऊया. अशोक शिरसाट आहेत आपल्यासोबत. ऑनलाईन शिक्षण हे गोरगरिबाच्या मुलांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र आहे, मी म्हणेल ब्राह्मणी षडयंत्र आहे. दुसरं आहे राजेश नृपनारायण अकोल्यावरून आहेत. हा अर्थसंकल्प ब्राह्मणवाद आणि भांडवलवादाला गतिमान करणारा मोदी सरकारचा संकल्प तर नाही ना. आणि तिसरा हरीश सहारे चंद्रपूरहून म्हणतात, माझ्या मते निर्मला सीतारामन यांना केंद्रीय बजेट करता येतो का, त्यांनी प्रश्न केलेला आहे. मित्रांनो, इथे अशा जर ठिकाणी जर असे लोक बसवले तर देशाचं वाटोळ होण्यास फार उशीर लागणार नाही आहे. मी परत जातोय घुमटकर सरांकडे. घुमटकर सर, ही जी मांडणी केलेली आहे तुम्ही, महिलांच्या संदर्भात सांगितलंय, युवकांच्या बेरोजगारीचे प्रश्न, शैक्षणिक काय अवस्था आहे, नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे, त्याचबरोबर हे कृषीविषयक त्यांची जे काही बिलं नंतर त्यांनी मागे घेतली, हा रेट आहे, पुढे ते परत कधीतरी करतील, त्यांच्याकडून फार काही चांगल्या गोष्टीची अपेक्षा करता येणार नाही. मुद्दा असा आहे की संविधानाच्या अंतर्गत लोककल्याणकारी राज्य स्थापित व्हावं आणि त्याला फार मोठा जर अशा पद्धतीचा ब्रेक दिला जात असेल, अशा पद्धतीने जर ही लोककल्याणकारी राज्याची संकल्पनाच डांबून टाकल्या जात असेल, तिला मारल्या जात असेल, तर आपण काय केलं पाहिजे? सर्वसाधारण माणसांना हे समजलं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. कारण इथे SC ST OBCचा जो फंड आहे ते प्रावधान केलेलं असतं, तर तो पण मिळत नाही आहे. त्याच्यावर स्वतंत्र परत चर्चा करता येईल. अनुसूचित जाती आणि जमातीचा त्याच्यासाठी काय प्रावधान आहे आणि किती त्याच्यामध्ये त्यांनी आता जी आकडेवारी सांगते आहे की परत त्यांनी कमी केलेलं आहे. म्हणजे एकीकडे घोषित करायचं आणि दुसरीकडे द्यायचं पण नाही. म्हणजे फक्त घोषणा करायच्या, धुराळा उडवायचा, ही फार संविधान विरोधी कृती आहे. मुद्दा असा आहे की आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. सर्वसामान्य माणसाने काय केलं पाहिजे? म्हणजे बजेट येतात जातात आणि आकडेवारी आम्हाला दिसते आणि आमच्या पदरात काही मिळत नाही. तुम्ही सांगितलं की 70-80% लोक 2 वेळची अन्न कधी मिळेल याचीच वाट बघतायत.
सामान्य माणसाने काय केलं म्हणजे त्याला हे सगळं मिळेल? सर, ही जी परिस्थिती आहे, बिकट परिस्थिती आपल्या देशाची आहे आणि आपल्या देशाचं जे सरकार प्रस्थापित आहे, जे सरकारने जे करायला नाही पाहिजे होतं, कारण सरकार जे स्थापन होतं, आपण जो संविधानाचा उल्लेख करून या ठिकाणी सांगितलंय की देश हा किंवा सरकार हे स्थापन केलं जातं कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी. आणि कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे म्हणजे सर्वच लोकांचा, सर्वच नागरिकांचा, सर्वच समाजांचा विकास घडवणे हे एक असतं. आणि हे जी तत्व आहे कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचं, हे तुमच्या 37-38 कलम मध्ये या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. मग यानुसार जर सरकार वागायलाच पाहिजे, परंतु सरकार वागत नाही. सरकार वागत नाही, परंतु मग त्याच्यासाठी त्याच्या सरकारच्या विरोधात आपल्याला कुठे कोर्टामध्ये जाऊन आणि लढण्याचा आपल्याला त्या ठिकाणी काही एवढा अधिकार नाही की आपण ते लढू शकू आणि सरकारला म्हणू शकू की तुम्ही हे नाही, एवढा नाही, एवढाच खर्च करायला पाहिजे होता, असं काही अधिकार नाही. परंतु संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे, सर्वसामान्य माणसांना अधिकार दिलेला आहे की आपण आपल्या देशाचं जे काही सरकार आहे हे जर चांगल्या रीतीने काम करत नसेल तर त्याला वठणीवर आणण्यासाठी आपण त्या सरकारकडे मागणी, एक दबावगट निर्माण करणे गरजेचे आहे. आणि दबावगट निर्माण करून आपण त्या सरकारला वेठीस धरणे गरजेचे आहे. आणि वेठीस धरून त्याला सांगणे गरजेचे की बाबा तुझं काम हे अशा पद्धतीचं आहे, कारण आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे. जे काही सरकार निवडून दिलं जातं, जे काही निवडून येतं, शेवटी त्याला मतदान करूनच त्याला निवडून दिलं जातं आणि प्रत्येकाचं एक मत, प्रत्येकाला एक मत जे आहे त्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीला निवडून दिलं जातं आणि मग ती व्यक्ती त्या ठिकाणी बसते. परंतु या ठिकाणी होतं काय बघा, तर काही पक्ष आहेत आणि प्रत्येक पक्ष, जे काही प्रस्थापित पक्ष आहेत ते काय करतायत की जेव्हा ते सत्तेतून बाहेर असतात तेव्हा जनतेला प्रस्थापित सत्तेच्या विरोधातले जे काही काम आहेत ते दाखवतात आणि स्वतः काय मोठं करू हे त्यांच्या समोर गाजर ठेवतात. जसे उदाहरणार्थ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये निवडणुकीमध्ये असं घोषवाक्य दिलं होतं की आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर आम्ही दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करू, म्हणजे 2 कोटी नवीन युवकांना रोजगार देऊ, असं घोषवाक्य दिलं होतं. त्याचसोबत आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट नाही तिप्पट करू, आम्ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी जो MS स्वामीनाथन आयोग आहे तो लागू करू, शेतकऱ्यांसाठी जे काही MSP आहे हा MSP आम्ही कायद्याचा आधार देऊ MSP ला आणि MSP मध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करू. या संदर्भातला जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये हस्ताक्षर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आहे जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. अशा पद्धतीनं जनतेला ही भुरळ घालतात आणि जनता बिचारी आपली जे काही समोर दिसतं, जे मीडिया सांगतो त्यांना, प्रस्थापित मीडिया, टीव्ही मधून जे लोक सांगतात त्या टीव्ही मधून सांगितलेले लोक आणि हे जे लोकांनी त्यांना दिलेले आहेत स्वप्नाळू जनता आहे भारताची, त्याचा फायदा हे राजकीय पक्ष घेतात. आणि मग एकदा सत्तेवर आलं की सत्तेवर आल्यानंतर ते सरासर काँग्रेस असो की बीजेपी असो, ते काही सर्वसाधारण जनतेचा खूप विकास व्हावा यासाठी काहीही करत नाही, तर ते फक्त स्वतःचा विकास व्हावा आणि स्वतःच्या पक्षाला, स्वतःच्या पार्टीला मदत करणारे जे काही उद्योजक असतात त्या उद्योजकांना फायदा करून द्यावा यासाठी ज्या पद्धतीनं आपण पाहिलं निगमकर कमी केला निर्मला सीतारामन यांनी, तर तो कुणाला फायदा आहे? अदानी, अंबानी, बिर्ला, टाटा हे जे लोक आहेत ज्यांनी मदत केलेली आहे यांच्या इलेक्शन मध्ये, त्यांना त्याचा फायदा करून देण्यात आलेला आहे. आणि जेव्हा सर्वसाधारण नागरिकांची बाजू येते, ज्या नागरिकांनी या सरकारला मतदान करून निवडून दिलेलं आहे त्या नागरिकांची जेव्हा बाब येते की बाबा आमच्यासाठी काय, तेव्हा मात्र ते निर्मला सीतारामन म्हणतात की आम्ही तुमच्यावरचे कर वाढवले नाहीत आणखी, मग तुमचं जर लुटतोय आम्ही, तुमच्या उत्पन्नातला 20% हिस्सा लुटतोय आम्ही, तो आम्ही 30% केला नाही, हेच तुम्ही उपकार समजा, अशा पद्धतीनं बोलणाऱ्या निर्मला सीतारामन, म्हणजे यातून काय लक्षात येतं आपल्याला की नागरिकांनी एक दबावगट निर्माण करून हे थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा हे दोन्ही पक्ष विरहित तिसरा पक्ष, तिसरी पार्टी, तिसरं संघटन त्याच्यासाठी आपण हे केलं पाहिजे, उभारलं पाहिजे, जेणेकरून यांच्यावर वचक राहील, यांना भीती राहिली पाहिजे की असं काहीतरी उभं आहे, अशी काहीतरी नागरिकांनी मानसिकता करून ठेवलेली आहे की आपण दोघे नीट नाही वागलो तर तिसरा या ठिकाणी सत्तेत बसेल आणि आपल्या दोघांना रस्त्याला भिकेला लावेल, अशी पद्धतीची जाणीव झाली पाहिजे. अशा पद्धतीनं नागरिकांनी, मतदारांनी
युवकांनी काम करणे गरजेचे आहे आणि सजगतेने अभ्यास करणे गरजेचे आहे. केवळ त्या न्यूज चॅनलवर जे काही दाखवतात ते कॉर्पोरेटचे न्यूज चॅनल आहेत, ते काही सर्वसाधारण नागरिकांचे न्यूज चॅनल नाही आहेत. मग ते बरोबर. कॉर्पोरेटच्या फायद्याचा अर्थसंकल्प असल्यामुळे ते कॉर्पोरेट चॅनल अदानी अंबानीचे चॅनल आहेत. तुम्हाला ते काही घुमटकर सरांचं चॅनल एखादं त्या ठिकाणी दिसणार नाही. त्यामुळे ते त्यांचा फायद्याचा अर्थसंकल्प असल्यामुळे तो जनतेच्याही फायद्याचा आहे हेच सांगण्याचा प्रयत्न करणार. त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि आपण थोडं सत्सद विवेक बुद्धीने वागलं पाहिजे, ज्याचा आपल्याला मार्ग सांगितलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी, राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे की तुमच्या बुद्धीचा वापर करा आणि विकास करण्यासाठी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद सर. धन्यवाद घुमटकर सर. दबाव गट आणि लोकशाहीमध्ये अतिशय महत्वाचा दबाव गट विरोधी पक्ष आहे आणि दबाव गट विरोधी पक्ष नसेल तर ती लोकशाही खऱ्या अर्थाने चालत नाही. मित्रांनो, आजची लोकशाही खरंच चालत नाही आहे, कारण काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या एकाच विचाराच्या दोन पार्ट्या आहेत. त्यामुळे यांना याच्यातला कोणीही विरोधक नाही आहे आणि कोणीही सत्ताधारी नाही, ते एकच आहे. मुद्दा असा आहे की आपल्याला जर दबावगट निर्माण करायचं असेल, सर्वसाधारण 90% लोकांना जे SC ST OBC आणि धार्मिक अल्पसंख्याक आहे त्यांना जर पर्याय उपलब्ध करून द्यायचा असेल तर आपल्यामधूनच तिसरा पक्ष किंवा तिसरी एक आघाडी आपल्याला उभी करता येईल. मात्र ही चर्चा पुढे घेऊन जाण्याच्या आधी काही प्रतिक्रिया आहेत आणि ते काव्यात्मक प्रतिक्रिया आहेत कवितेच्या रूपातून. धनंजय झाकर्डे अमरावतीवरून लिहितात, आतून किडलेले हे झाड योजनांचे. कांबळे सर आणि घुमटकर सर, आतून किडलेले हे झाड योजनांचे, वरतूनच घोषणांचा नुसता फुलोरा आहे. आतून किडलेले हे झाड योजनांचे. हे खरंच आहे, सगळं पोखरलेलं आहे. मात्र मला अशी चीड, मी कधी कधी हास्यात्मक घेतो, याचा अर्थ असा नाही, मला चीड याच्यासाठी येते की हे सगळं संविधान विरोधी आहे. हे देशद्रोही लोक या देशात सगळी सत्ता चालवत आहेत. शेवटचा पर्याय सर, आपल्याकडे 3 मिनिट असतील. कांबळे सर, यातून मार्ग कसा काढता येईल? सर्वसाधारण माणसांना संघटितरित्या, हे अर्थसंकल्प हा एक बहाणा झाला आहे आणि हा येत राहील, पुढच्याही वर्षी येईल आणि हे फार काही आपण एका वर्षामध्ये करू शकणार नाही. पण दबाव गट जर निर्माण झाला, राष्ट्रीय स्तरावर फार मोठं आंदोलन झालं, केवळ या प्रश्नासाठीच नाही आहे, आमचे सगळे लाखो प्रश्न आहेत. 2 वेळच्या अन्नासाठी आम्ही हजारो किलोमीटर पायी चालत जातोय. ही परिस्थिती बदलायची असेल, शेवटचा प्रश्न काय करता येईल? अतिशय जीवन महत्वाचा प्रश्न आहे. त्याचा अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे संविधान सगळ्यांना सक्तीचं करायला पाहिजे. संविधानाच्या चौकटीमध्ये सगळं व्हायला पाहिजे, कारण संविधाना व्यतिरिक्त दुसरा काही कायदा नसतो. संविधान, कॉन्स्टिट्यूशन इज बेसिक लॉ. आणि त्यामुळं राजकीय पक्ष असू द्या, मंत्री असू द्या, नोकरशहा असू द्या, कोणी असू द्या, त्याला संविधानाचे जे स्पिरिट आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, त्याचा चौकटीमध्ये सगळं करायला पाहिजे. असं सक्तीचं करायला पाहिजे, नियमावली करायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पक्ष किती आहेत ह्यापेक्षा पक्षांमध्ये युनिफॉर्मिटी, पक्षांमध्ये एकरूपता असायला पाहिजे. कोणतरी एकच पक्ष सत्तेवर बसणार, बाकीचे पक्ष हे विरोधी पक्ष असणार. मग जे कोण विरोधी पक्ष असतील, किंवा याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा समन्वय पाहिजे. शेवटी तुम्ही सत्तेत कोणतरी एकटा जाणार, एखादाच पक्ष होत जाणार, तर आपण देशासाठी, आर्थिक सामाजिक विकासासाठी, न्याय समता प्रस्थापित करण्यासाठी, सामाजिक कल्याण साध्य करण्यासाठी, यासाठी आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे एखाद्या धोरणाला एकानं चांगलं म्हणायचं आणि दुसऱ्यानं विरोध करायचं हे चुकीचं आहे. सगळ्यांनी हातात हात घालून काम करायला पाहिजे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष अशा प्रकारचा फरक, अशा प्रकारचा भेदभाव हा असता कामा नये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जे विरोधी पक्षामध्ये जे कोण सगळे घटक आहेत त्यांनी एकत्रच काम करायला पाहिजे. नाहीतर कसं आहे, एक म्हण आहे, समुद्रामध्ये एका पाण्याच्या थेंबाला काय अर्थ आहे? बरोबर, काहीच उपयोग नाही त्याचा. त्यामुळं सत्ताधारी पक्ष एक असणार, विरोधी पक्ष बाकीचे एकत्र, त्यांनी एकच व्हायला पाहिजे आणि एकत्रितरित्या काम करायला पाहिजे.
आणि कुठलंही धोरण निश्चित करताना, बजेट असू द्या किंवा अजून कुठलं धोरण असू द्या, तर त्यासाठी आपल्याला राजकारण पॉलिटिसायझेशन करता कामा नये. पॉलिटिसायझेशन करता कामा नये. विकास करणं, न्याय प्रस्थापित करणं, समता प्रस्थापित करणं, स्वातंत्र्य देणं, ह्याला राजकारणाची गरज नाही. ते संविधानामध्ये दिलंय, फक्त त्याची कार्यवाही करायची. बरोबर. आणि म्हणून संविधान अगदी बालकापासून ते ज्येष्ठापर्यंत, प्रतिनिधीपासून ते मंत्र्यापर्यंत, ब्युरोक्रॅट सगळे, सामान्य नागरिक, शिक्षक सगळ्यांना संविधानाचं माहिती, ज्ञान आणि त्याच्या चौकटीमध्ये वर्तन करणं, त्याच्या चौकटीमध्ये आपलं वर्तन ठेवणं हे सक्तीचं करायला पाहिजे. तरच इथली परिस्थिती सुधरेल. नाहीतर होईल काय, सत्ताधारी पक्षाने केलं की विरोधी पक्ष त्याच्या विरोधी भूमिका घेतो. त्यातलं सत्य काय, त्यातलं वास्तव काय, हे काय पडताळून बघत नाही. विरोधाला विरोध, राजकारणाला राजकारण, असं मेजॉरिटी होतं. हे व्हायला नसायला पाहिजे. बरोबर. आणि सत्ताधारी पक्ष पण एवढा मोठा असायला पाहिजे मनानं, वर्तनानं, कृतीनं, की सत्ताधारी विरोध यामध्ये काय फरक नाही. आज ते विरोधी आहेत, उद्या आम्ही विरोधी बसू. हे एक मॅच्युरिटीचं, परिपक्वतेचं जे लक्षण आहे, ते परिपक्वतेचं लक्षण असायला पाहिजे. आम्ही मोठ्या छातीवर हात टाकून, आम्ही मोठ्या गर्वानं सांगतो की जगातली सर्वात मोठी लोकशाही. मग या लोकशाहीमध्ये एकानं एक धोरण निश्चित केलं की दुसऱ्याचा विरोध कसा होतो, किंवा दुसऱ्याला जे नको आहे ते पहिला का करतो. तर इथं राजकारणाला, पॉलिटिसायझेशनला आपण महत्व देतो. कुठल्याही धोरणाचं, कुठल्याही निर्णयाचं, कुठल्याही अंदाजपत्रकाचं राजकारण, पॉलिटिसायझेशन होता कामा नये. तरच खऱ्या अर्थानं संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्याला काम करता येईल. आणि तोपर्यंत या देशातला प्रत्येक नागरिक जबाबदारीने संविधानाच्या चौकटीमध्ये काम करत नाही, वर्तन करत नाही, तोपर्यंत इथली सामाजिक आर्थिक परिस्थिती, तोपर्यंत तिथं न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता, तोपर्यंत तिथं सामाजिक कल्याण, ह्या नुसत्या दिवा स्वप्न, मगाशी जी कविता सांगितली, खरंच ती गांभीर्यानं घेण्यासारखी कविता आहे. खरं म्हणजे अत्यंत सिरियसली त्यामध्ये एक सिरियस थॉट आहे, तो सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. आणि आपला सगळ्यांचं ते कर्तव्य आहे, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत, ज्येष्ठापर्यंत, आणि सगळे प्रतिनिधी असतील, मंत्री असतील, ब्युरोक्रॅट असतील, सगळ्यांनी देशासाठी, लोकांसाठी काम करायचं आहे. राजकारणासाठी काम केलो की आपण अपयशी ठरलो, आणि आता ते राजकारणासाठीच काम करायला लागलोय, अशा प्रकारचं होत असल्याचं आपल्याला दिसतं. हे जोपर्यंत थांबवणार नाही, असे हजारो अंदाजपत्रक आली, असे हजारो वर्ष झाली, तर फार काय बदल या देशामध्ये, गरिबीमध्ये, सामान्य लोकांमध्ये, शेतमजूर, शेतकरी, कामगार, स्थलांतरित कामगार, अनौपचारिक क्षेत्रातला कामगार, याच्यामध्ये काय परिवर्तन होईल असं मला अजिबात वाटत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा संविधान समजून घेणं, त्याचं स्पिरिट समजून घेणं, आणि त्याच्या चौकटीमध्ये काम करणं, ध्येय धोरण निश्चित करणं, त्यामध्ये प्रामाणिकता, सिन्सिअरिटी, ऑनेस्टी, रिगरसनेस पाहिजे. कुठल्याही निर्णयाचं, कुठल्याही धोरणाचं राजकारण, पॉलिटिसायझेशन होता कामा नये. राजकारण निवडून येणं, हे करणं, ह्या गोष्टी रुटीनच्या प्रोसेस आहेत. पण तुम्ही एकदा तिथे गेला की तुमचं एकच काम आहे, संविधानाच्या चौकटीमध्ये सगळे निर्णय घेणं, धोरणं निश्चित करणं, संविधानाला बांधील राहणं. तुम्ही शपथ घ्या संविधानाची. उगाच काय शो साठी आपण ती दिली जात नाही. त्याला काहीतरी इतिहास आहे, त्याला काहीतरी जस्टिफिकेशन आहे, त्याला काहीतरी अर्थ आहे. तर त्याचं भान तुम्ही ठेवा सगळ्यांनीच, विद्यार्थी आणि सगळ्यांनी. तरच या देशामध्ये परिवर्तन होऊ शकतं. अन्यथा ह्या नुसत्या पोकळ घोषणा होतील, महागुरु होणार, आणि मी अजून काय काय होणार, आणि महासत्ता होणार, आणि अजून काय महा व्हायला चाललोय. काहीच नाही. तर या दृष्टीनं आपण सगळ्यांनी जर हे विचारात घेतलं तरच देशाला भवितव्य आहे. नाहीतर भविष्य कालावधीमध्ये अजून तुकडे काय होऊ शकतील, अजून सामाजिक अस्थिर परिस्थिती काय होईल, अजून दंगल आणि अजून बाकीच्या गोष्टी काय होऊ शकतील, याचा अंदाज बांधता येणार नाही. त्यामुळे संविधान, एकमेव संविधान, आणि त्याशी रिलेटेड कायदे नियम तयार करणं, त्याची कार्यवाही करणं, त्याला बांधील राहणं, प्रामाणिक राहणं, हेच त्याला सोल्युशन आहे. आणि त्यामुळेच आपण म्हणतो जगातली यशस्वी लोकशाही म्हणतो, आणि संविधानाची आपण तुडवण करतो. हा जो हे आपण बदलायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद सर. शेवटचा संदेश खूप चांगला दिलेला आहे. शेवटी जाता जाता 1-2 प्रतिक्रिया घेऊया. औरंगाबादवरून दुष्यंत पाटील यांनी
नरेंद्र मोदीचं कोटेशन इथे टाईप केलेलं आहे की मागणी करू नका, कर्तव्य करा. म्हणजे जे धर्मशास्त्रात म्हटलेलं आहे की फळाची अपेक्षा करू नका, कामं करत राहा. अशाच पद्धतीचे गाणे पण आहेत की सोडून दे रे धनाच्या लालसा, जग हे कोणाचे भल्या माणसा, असो चूल माती अन मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे धनाच्या लालसा. मित्रांनो, हे धनाची लालसा आपल्याला करावी लागेल, कारण या धनापोटीच, या पैशापोटीच आपल्याला उच्च शिक्षण घेता येईल, आपलं आरोग्य सुदृढ करता येईल, आपल्याला अन्न वस्त्र निवारा हे फार महत्त्वाचं असतं. आणि या पैशातूनच, म्हणजे धन ज्याला या धर्मशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, हे धन आपल्याला कमवावंच लागेल. आणि जो कोणी आपलं घेत असेल त्याला जबाब विचारला पाहिजे, त्याला प्रश्न केला पाहिजे की जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, आमचा खर्च कधी मांडणार, कारण आम्हाला अजूनही त्या प्रमाणात मिळालेलं नाही आहे ज्या प्रमाणात संविधानामध्ये आमच्यासाठी वाढवून ठेवलं आहे. सामाजिक आणि आर्थिक विषमता दररोज वाढत आहे आणि याला जबाबदार इथलं शासन प्रशासन जेवढं असेल तेवढंच आपणही गुलामी किती दिवस जगायची किंवा गुलामीला किती दिवस कुरवडत राहायचं. मित्रांनो, ही चादर आपल्याला झटकून टाकायची आहे. आजच्या या विषयाची मांडणी करण्यासाठी घुमटकर सर आणि कांबळे सर यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलंय. माझी सर्वांना विनंती असते वारंवार की तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, तुम्ही भरभरून प्रतिक्रिया दिल्यात, माझ्या भावाला, माझ्या नातेवाईकाला, माझ्या मित्रपरिवाराला हे का सांगू नये, तर तेव्हा ही नैतिक जबाबदारी आपली आहे. तेव्हा पुन्हा एकदा कांबळे सर, घुमटकर सर आणि प्रेक्षकांना तुमचेही आभार व्यक्त करतोय आणि ही चर्चा याच ठिकाणी संपली असं घोषित करतोय. धन्यवाद. मात्र आज 8:30 वाजता एका वेगळ्या विषयावर आपण चर्चा करतोय. 8:30 वाजताची हिंदी चर्चा असते आणि त्या हिंदी चर्चेतही आपल्याला आपला सहभाग द्यायचा आहे. तेव्हा परत उद्या भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत द्या विश्रांती. धन्यवाद.